बळवली संघ त्याचबरोबर वडाव संघ अतिशय चांगली कामगिरी देखील मागच्या मॅच मध्ये 1 षटक आणि 18 धावांची गरज असताना बबलूने 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर मात्र मॅच टाय झाली। सुपर ओव्हरचा मेगा मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळाला। तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज वैजनाथ हलक्या हाताने ढकलून काढलाय चेंडू मिड विकेटच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव, अजूनही 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील। अतिशय नावाजलेला खेळाडू आहे यावेळी गुड्डू असेल स्ट्रायकर बॅट्समन। क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली, डू अँड डाय अशा प्रकारचा सामना करो या मरो की स्थितीमध्ये दोन्ही संघ, कारण तब्बल 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे। या मॅच मधून जर जिंकला तर पुढे नक्षील बक्षीस पात्र होऊ शकतो। इथे मात्र पुढचा चेंडू, या चेंडूला मात्र उडवलं हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि इथे मात्र फलंदाज क्रमांक 1 गुड्डू तंबूच्या आश्रयाला डीजे। धन्यवाद। तर आता मात्र शेवटची जोडी असेल, यावेळी मात्र कुशलतापूर्ण खेळायला पाहिजे, कारण 6 चेंडूंचा सामना फक्त या ठिकाणी आपण करू शकाल। सुपर ओव्हर आहे, सुपर ओव्हर मध्ये तुम्हाला 3च खेळाडू खेळवायचे आहेत। 3 खेळाडूंची नावं देखील आपल्या समोर दिलीत, बबलू आहे, गुड्डू आहे आणि शेवटचा खेळाडू मैदानाकडे जात असताना यावेळी मात्र शक्ती आपल्याला पाहायला मिळतोय। तर 1 षटक या ठिकाणी टाकलं जाईल। सुपर ओव्हरचा मेगा मुकाबला आजच्या दिवसातील खरी रंगत या सामन्यानं आणली, प्रचंड मोठं क्राऊड आपल्याला पाहायला मिळतंय आज या मैदानावर, क्रीडा रसिकांची मांदियाळी देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे ही स्पर्धा, या पेण विभागातील नामांकित स्पर्धा ही मानाची स्पर्धा का समजली जाते याचं प्रत्यक्ष उदाहरण या दुपारच्या सत्राला देखील आपल्याला पाहायला मिळतंय। तर पुन्हा एकदा वैजनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, ओव्हर द विकेट। यावेळी मात्र लोवर फुलटॉस फुलर लेनचा चेंडू होता, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये, 1 धाव अजूनही धावफलकावर लागेल। अतिशय मनोरंजक सामना, प्रेक्षकांचे श्वास रोखून धरणारा उत्कंठावर्धक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक, शक्ती स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळेल। 1 डीप मिड विकेट आहे, 1 वाईडिस लॉंग ऑन देखील लावलेला आहे। या ठिकाणी जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि शक्तीच्या पारीचा अंत झालाय। इथे मात्र दत्तगुरडाव टीम या ठिकाणी 2 धावा काढूनच या ठिकाणी पुढचा प्रवास, नक्की 6 चेंडू आणि 3 धावांचा प्रवास करायचा आहे बळवली संघाला। अजूनही सामना मनोरंजक होऊ शकतो जर चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट जर घेतले तर नक्कीच या सामन्यामध्ये अजूनही मजा येईल। अतिशय चांगला क्राऊड देखील या सामन्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला। तमाम वाशी विभाग या ठिकाणी वडाव संघाला चेअरअप करण्यासाठी आलेला आहे। सर थांबायचं आहे, बाळगुड्डू तर अर्थातच मित्रांनो काही सूचना त्यांचं पालन करावं लागणार काय। आता तो सामना सुरू आहे, आता विद्यमान सामना सुरू आहे, तो सुपर ओव्हरचा सामना सुरू आहे आणि याच्यानंतर देखील सामना जरी बरोबर सुटला तर तो निर्णय अर्थातच जास्तीत जास्त ज्याचे षटकार असतील त्यांना तो विजय दिला जाईल। कृपया याची अगोदरच नोंद घ्या। आणि जर षटकार ज्याचे नसतील तर त्यांचे जास्त चौकार असतील त्यांना तो विजय दिला जाईल। कृपया सुरुवातीलाच ह्या गोष्टीची आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय। धन्यवाद। पुन्हा एकदा दत्ता म्हात्रे सरांचा आवाज आपण ऐकू शकाल। धन्यवाद। नवनाथजी म्हात्रे यांच्याकडून विश्लेषण केलं गेलं। जर पुन्हा एकदा सामना टाय झाला, षटकार गृहीत धरलं जाईल, षटकार नसतील तर चौकार देखील गृहीत धरलं जाईल आणि त्यानंतर मात्र कोण संघ विजय होईल त्याचं नाव अनाउन्स केलं जाईल। मी बळवली संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण तिथं बसायचं आहे, आपली बसायची सोय तिथं केलेली आहे, सेवा तिथं आहे। दिलीप, कल्पेश आपण आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये बसायचं आहे, आपण वरती बसा। फलंदाज चला, विनंती आहे मित्रांनो। अतिशय मोठी स्पर्धा, या पेण तालुक्यातील नामांकित स्पर्धा, यूट्यूबच्या माध्यमातून 197 तब्बल देशामध्ये लाईव्ह स्पर्धा आपण देखील ही स्पर्धा अनुभवत असाल। विनंती आहे सगळ्यांना, आपण नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे। तर 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना देव आणि
देव आणि वैजा अशा प्रकारची जोडी 3 धावा 6 चेंडू ओके 6 चेंडू आणि सर, एक 3 मिनिट धावा. थांबायचं आहे. मी सर्व टीमींना विनंती करतोय की आपण आम्हाला चांगला योगदान द्यायचं आहे आणि ही मॅच लवकरात लवकर संपवायची आहे. सहकार्य करा. मी वडाव संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय. आणि जी नेक्स्ट मॅच आहे मी बोलतोय बघायला गेलं तर फुंडे वर्सेस ट्रॉम्बे नोनाची आपण तिथपर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. चला तर पुन्हा एकदा या उत्कंठावर्धक सामन्याकडे वळूया. बळवली वर्सेस दत्तगुरू वढाव अशा प्रकारची लढत आजच्या दिवसाला या ठिकाणी मैदानावर. उत्कंठावर्धक सामना, डू अँड डाय सिच्युएशन. कोण संघ जिंकेल? 6 चेंडू आणि 3 धावा 3 धावा आणि 6 चेंडू. 2 विकेट मिळवायचे आहेत वडाव संघाला. जर 2 विकेट मिळवला तर नक्कीच या ठिकाणी अतिशय रोमहर्षक सामना देखील पाहायला मिळेल आयोजकांच्या वतीनं. पुढे जर सामना टाय झाला तर काय नक्की निर्णय दिला जाईल ते देखील स्पष्ट झाले. क्रीडा रसिकांची प्रचंड गर्दी आज पाहायला मिळाली. अतिशय सुंदर सामन्यांचं आयोजन. उत्कंठावर्धक सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. गोलंदाज गुड्डू गोलंदाजी मार्कवर समोर असेल. फलंदाज कोण? देव. गुड्डू टू देव, देव टू गुड्डू अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगले क्षेत्ररक्षण देखील साकारलं गेलंय. पहिला चेंडू पंचांकडून गाठ घेऊन राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तयार असेल गुड्डू. यावेळी मात्र राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूला हलक्या हाताने दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडू जात असताना तंत्राचा पूर्णपणे वापर केला, आपल्याकडे कौशल्याचा पूर्णपणे वापर केला. ही चूक वडाव संघाने जी चूक केली ती चूक मात्र या ठिकाणी आम्ही करणार नाही अशा प्रकारचं प्रत्येक पहिल्या चेंडूवर दाखवत असताना या ठिकाणी फलंदाज देव या ठिकाणी पाहायला मिळाला. तर अजूनही 2 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. सामना टाय झाला, षटकार गृहीत धरले जातील, नंतर मग चौकारांचा देखील विचार केला जाईल. परंतु जर तरची गोष्ट आहे. 1 चेंडू 1 धाव आत्ताच्या घडीला स्कोर फलकावर लागली. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज गुड्डू आणि समोर असेल वैजा. यावेळी मात्र लेग स्टिक सोडून घेतोय. पंचांकडून कोणताही इशारा नाही. लेग यस्सीच्या वरून सरळ चेंडू गेलाय, परंतु या ठिकाणी थोडासा फ्रंट फुटला आला होता. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये साकारत असताना चांगली गोलंदाजी. क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. दत्तगुरू वढाव की बळवली संघ, बळवली की दत्तगुरू वढाव पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र हलक्या हातानं ढकलून काढलाय चेंडूला मिड ऑनच्या रिझनमध्ये आणि 2 धावा स्कोर फलकावर लागतात. 1 धावेची गरज. आता मात्र जवळजवळ औपचारिकता शिल्लक असेल, परंतु 2च विकेट घ्यायचे आहेत. अजूनही सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. जर 2 विकेट या ठिकाणी घेतल्या तर नक्कीच पुन्हा एकदा सामना टाय होऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. सदिच्छा आहेत दोन्ही संघासमोर. त्यांचे पाठीराखे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी मात्र चांगला चेंडू टॅप केलाय. इथे मात्र एक चेंडू जसा या ठिकाणी मिस होईल तसं मात्र मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक दडपण या ठिकाणी खेळाडूंवर येईल. गोलंदाज देखील दडपणाखाली आहेत, फलंदाज देखील दडपणाखाली आहेत, कारण या ठिकाणी मोठा क्राऊड या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अतिशय मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण हिस्सा आहोत, ही देखील एक महत्त्वपूर्ण बाब आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गुड्डू. यावेळी मात्र चांगला फटका होता. बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे चेंडू जातो सीमारेषा नजीक, पण या ठिकाणी बळवली हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे देखील आभार. धन्यवाद. खाली जा, खाली नवनाथजी. धन्यवाद. धन्यवाद. 1 मिनिट नवनाथजी. विजयी संघ झालेला तो श्रीराम बलवली संघ सुपर ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा विजयी संघाचे अभिनंदन, तसेच वडाव संघाचे सुद्धा आभार मानतो. मित्रांनो, नक्कीच चांगला प्रयत्न केला, चांगला खेळ बघायला भेटला, परंतु कुठेतरी थोडीशी चुकी झाली. ती मात्र वडावच्या खेळाडू बबलू याला शोधायला लागेल मित्रांनो, आणि तो शोधेल. डीजेला थोडासा प्रॉब्लेम आला दादा, आपण असू दे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द डीजे थांबा. ओके, बाकी काही नको. डीजे थांबा. मॅन ऑफ द मॅच.